घरात भाजीला काही नसेल किंवा पाहुणे जरी आले असतील तरी पाहुणचारासाठी हा पाटवडीचा रस्सा विदर्भामध्ये आवर्जून केला जातो। या पाटवडीचा रस्सा चिकन आणि मटनलाही मागे टाकेल असा बनतो। एकदम टेस्टी आणि झणझणीत अशी पाटवडी कशी बनवायची ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि अगदी योग्य प्रमाणामध्ये बेसन आणि पाणी याचं प्रमाण किती असायला हवं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा। चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला पाटवडीसाठी लागणारे साहित्य आहे। इथे मी घेतलेले आहे 3 मिरच्या, लसूण घेतला, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतली। हे मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। ह्या वाटणामुळे पाटवडी एकदम मस्त तयार होते। 1 वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे। 1 वाटी बेसनासाठी ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही, हे अगदी योग्य प्रमाण आहे। या प्रमाणामध्ये मस्त पाटवडी तयार होते, जी खाताना घशाला पण लागत नाही आणि सॉफ्ट अशी पाटवडी आपली तयार होते। हे मिश्रण आपल्याला चांगलं घोटून घ्यायचं आहे। बेसनाचे गोळे पूर्ण काढून टाकायचे आणि थोडंसं मीठ सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता फोडणी करून घ्यायची। थोडंसं जिरं मी घालून घेतलं तेलामध्ये। इथे पाटवडी करताना तेल थोडं जास्त वापरायचं, म्हणजे खूप शाईन येते पाटवडीला। आणि जी चटणी आपण बनवली होती ती घालून घ्यायची आणि लसणाचा आणि मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत ह्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने। आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, म्हणजे खूप छान कलर येतो पाटवडीला। चांगलं मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये बेसनाचं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे। इथे गॅस मी हाय फ्लेमवर ठेवलेला आहे आणि या बेसनाच्या मिश्रणाला आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत। आणि ह्याच्यामध्ये गुठळ्या सुद्धा बनणार नाहीत। असं छान हे झालं की गॅस आपल्याला लो करायचा आहे आणि सगळं मिश्रण असं छान एकजीव करून आपल्याला घ्यायचं आहे। आता गॅस मी कमी केला आणि त्याच्यावर झाकण ठेवून हे बेसन आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत एखाद्या ताटाला असं तेल लावून आपल्याला ठेवून द्यायचं आहे। असं या पद्धतीने तेल लावलं की आपण जे याच्यामध्ये मिश्रण ठेवू बेसनाचं ते याला चिटकणार नाही। हे पहा 3 ते 4 मिनिटानंतर बेसन मस्त शिजलेलं आहे। कडेला तुम्हाला दिसत असेल तेल बघा कसं सुटलेलं आहे बेसनाला, म्हणजे हे बेसन आपलं चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि अतिशय सॉफ्ट हे झालेलं आहे। हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे। ज्या ताटाला तेल लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे बेसन असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। बेसन गरम असतानाच हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। हाताने याला थापलं तरी चालतं, थोडंसं पाणी लावायचं आणि याला वरून थापायचं आहे। गरम असतानाच हे आपल्याला करायचं आहे। हे पहा मस्त याला मी पसरवून घेतलं। आता याच्यावर मी घातलेले आहे खोबरं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि वरून थोडंसं मी याच्यावरती काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती घालून घेते, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसते आपली पाटवडी आणि तिखटही बनत नाही। याला थोडं परत मी प्रेस करून घेतलं। आता याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे। चौकोनी किंवा डायमंड शेपचे हे पाटवडी आपण बनवू शकतो। आपल्या आवडीप्रमाणे हे कापून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर हे आपोआपच ताटाला सोडतात पाटवडी। मस्त अशी पाटवडी आपली इथे तयार झालेली आहे, अगदी सॉफ्ट, आणि ही तशी जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते। हे पहा मस्त डायमंड शेपचे मी हे कापून घेतली पाटवडी, बघा किती छान झालेली आहे, अतिशय सॉफ्ट
अशी ही पाटवडी आपली इथे तयार झाली। चला आता पाटवडीचा रस्सा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते। इथे मी खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे, अर्धा चमचा चण्याची डाळ भाजून घेतली, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। चला आता याला फोडणी देऊन घेऊ। थोडं तेल जास्त लागतं पाटवडी बनवताना। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जे वाटण बनवलं होतं ते घालून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा टोमॅटो मी घेतला आणि तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा। इथे घेतलेली आहे मी हळद, आपल्या आवडीनुसार लाल तिखट घेतलं, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। हे चांगलं आता या तेलामध्ये परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत हे छान झालं पाहिजे। खूप छान पाटवडीचा रस्सा हा तयार होतो। बघा मस्त टोमॅटो सुद्धा याच्यामध्ये शिजलेला आहे। आता आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। जेवढा पातळ रस्सा आपल्याला हवा त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आणि याला 5 ते 6 मिनिटं मस्त उकळी काढून आपल्याला घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं। मस्त असा पाटवडीचा रस्सा इथे तयार झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा। खूप छान आणि टेस्टी अशी झणझणीत पाटवडीची रस्सा भाजी तयार होते। आणि ह्या पाटवड्या तशा खायला सुद्धा खूप मस्त लागतात। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।